3 मराठी सिनेमे जे बघून काळजाचं पाणी झाल्याशिवाय राहत नाही। प्रेमात असलेले प्रेमीयुगल अर्धसत्यामुळे एकमेकांपासून दुरावतात। नंतर दोघांच्या आयुष्याला अनफॉर्च्युनेटली वेगळं वळण मिळतं, ज्यामुळे गोष्टी नकळतपणे गुंतागुंतीच्या होत जातात। ते एकत्र येतील की नाही या प्रिडिक्शन मध्ये आपण असतो, पण याचा शेवट खूप अनपेक्षित होतो, जे आपण लावलेले तर्कवितर्क 2 सेकंड मध्ये मोडीत काढतो। सिनेमाचं नाव आहे सरी। नंबर 2 ला एक प्रेमकथा आहे जी अपूर्ण राहते। जीवापाड प्रेम करणारे केसो आणि सुधा एकमेकांपासून दुरावतात। तो तिच्या आठवणीत आपलं पूर्ण आयुष्य घालवतो। ती एकदा बघायला मिळावी या आशेत तो शेवटच्या घटका मोजत असतो। याचं टायटल पूर्ण सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, जे आपले डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही। तर तो तिला बघतो की नाही हे खूप सुंदररित्या सादर केलंय। सिनेमाचं नाव आहे काकण। नंबर 1 ला जो आहे त्याला पुन्हा बघण्याची हिंमत 90s किड मध्ये नाहीये, कारण हृदय पिळवून टाकणाऱ्या वेदना आम्ही लहानपणी सहन केल्या, पण आता नाही करू शकणार। नंदिनी आणि शेखर नावाचे दाम्पत्य असतात, ज्यांना 2 मुलं आणि 2 मुली असतात। सर्व काही चांगलं सुरू असताना नंदिनीला आपल्या आजाराबद्दल कळतं, ज्यामुळे तिच्याकडे जास्त दिवस शिल्लक नसतात। एका सिच्युएशनला आल्यावरती पूर्णपणे एकटी पडते। तर शेखरचं काय होतं, मुलांचं काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चिमणी पाखरं बघावं लागेल।